यक्षयुद्धपर्व भाग 5. वैशंपायन सांगत असतात की तो सगळा गदारोळ त्या एरवी शांत असणाऱ्या पर्वतावर सर्वांनाच ऐकू येतो. तो आवाज खाली अर्ष्टिसेनाच्या आश्रित स्थायिक असलेल्या पांडवांना आणि द्रौपदीलासुद्धा ऐकू येतो. त्यांना चिंता पडते, हे काय होतं आहे. त्यांच्या सगळ्या मंडळींना कळत नाही काय झालं आहे ते. आता युधिष्ठिर विचारतो की भीम कुठे आहे. तेव्हा त्यांना समजतं की द्रौपदीने त्याला पाठवलेलं आहे. आणि ते समजल्यावर सगळे ब्राह्मण, युधिष्ठिर, धौम्य असे सगळेच काळजीत पडतात. ते ठरवतात की द्रौपदीला अरिष्ट सेनाच्या भरोशावर ठेवून ते भीमाच्या शोधात सशस्त्र होऊन निघतात. तो उभा पर्वत ते चढवायला लागतात. शिखरावर पोचल्यावर तिथे काय झालं आहे ते पाहू लागतात. आणि तिथे ते पाहतात की महाशक्तिशाली राक्षस तिथे रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत. आणि त्यांचा भीम, बलभीम, हातात गदा आणि दुसऱ्या हातात धनुष्य घेऊन एखाद्या कर्दन काळासारखा तिथे बेभान असा उभा आहे. जणू काही दुसरा मेघावतच की काय असा तो रुद्रावतारी भासत होता. ते पाहिल्यानंतर त्या पांडवांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या ब्राह्मणांना आणि धौम्यांना हायसं वाटलं. पांडव भीमाला आलिंगन देतात. त्या दैवी स्वरूप असलेल्या पांडवांच्यामुळे लोकपाल तिथे आलेले आहेत असं कोणालाही वाटलंच असतं. ते कुबेराचं घर आणि त्यापुढे पडलेले राक्षस पाहून युधिष्ठिर भीमाला विचारतो, हे कसं घडलं. केवळ हलगर्जीपणामुळे की अज्ञानामुळे ते सांग. अरे वृकोदरा, हे तर तुझ्या हातून पाप झालेलं आहे. भीमा, आपण हल्ली संन्यासांचं जीवन जगत असताना असे प्रमाद होणं आपल्या कार्यात बाधा आणू शकतात. शास्त्रातही असं सांगितलेलं आहे की संन्यासाने असं काहीही करता कामा नये, की त्यामुळे त्या राज्याच्या अधिपतीचा अपमान होईल. ते पाहता तुझ्या हातून तर घोर अपराध झालेला आहे. तू मात्र असं केलं आहेस की त्यामुळे सर्वच देव तुझ्यावर अप्रसन्न होतील. असं म्हणतात, जो हित आणि कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो तो पापाचरण करू लागतो. माझी तुला विनंती आहे की कृपया असं काही तू पुन्हा करू नकोस. वैशंपायन पुढे सांगतात, अशी विनंती करून त्याच्या मुद्द्याच्या समर्थनार्थ तो काही कवनं गाऊन दाखवतो. ते होत असताना बचावलेले राक्षस उठून लगबगीने कुबेराच्या वाड्याकडे धाव घेतात. ते वैश्रावणाच्या घरी पोचतात आणि ते मोठ्यांदा आक्रोश करत जे झालं आहे ते त्याच्या धन्याला सांगतात. कुबेर पाहतो की त्याच्या राक्षस सैन्याची किती दुर्दशा एका माणसाने केलेली होती. त्यांचे कपडे फाटलेले होते, त्यांच्या चिलखतांचे तुकडे झालेले होते, त्यांच्या अंगावर बाणांच्या जखमा स्पष्टपणे दिसत होत्या. आणि ते फारच दयनीय अवस्थेत राजापुढे उभे होते. राक्षसांचं सरसेनापती मनिमत त्या अंगणात जिथे ते युद्ध झालेलं आहे तिथे मरून पडलेला होता. ते पाहून वैश्रावणाचे डोळे रागाने लाल झाले. त्याने त्याच्या सैन्याला तयार होण्यास सांगितलं आणि तो स्वतः भीमाचा परामर्श करण्यासाठी निघाला. थोड्याच वेळात ते सगळे त्या गंधमादन पर्वतावर असलेल्या रणांगणी आकाशमार्गे पोचले. त्याच्याभोवती त्याचे गुणगान करणारे गंधर्वही होते. शेकडो यक्ष त्यांच्या आयुधांसह उपस्थित होते. त्यातील काही खूप अजस्त्र आकाराचे होते, असे की त्यांना पाहूनच कोणाचीही धडकी भरावी. रत्नजडित वस्त्राने विभूषित असा तो संपत्तीचा देव भीम आणि इतर पांडवांना तिथे उपस्थित असलेला पाहतो. पांडवसुद्धा त्याला येताना पाहतात. कुबेराभोवती यक्षांचा गराडा पडलेला होता, त्यामुळे तो सुरक्षित होता. कुबेर त्यांना पाहतो. वैश्रावण त्याच्या पुष्पक विमानातून जे विश्वकर्म्याने घडवलेले होते उतरतो. ते सर्व शस्त्रसज्ज असे पंडूंचे पुत्र तिथे उभे होते. त्यांना पाहिल्यावर कुबेर शांत झाल्यासारखा वाटतो. तो स्वतःला सावरतो आणि स्मितहास्य करत तो पुढे होतो. कुबेराच्या अंगावर रत्नजडित अंगरखा होता. हातात त्याचे तलवार आणि फासा होते. गळ्यात माळा होत्या, त्याही सुगंधी फुलांच्या. त्यानंतर इतर यक्ष ते पाहून कोणताही रागमनान न ठेवता तिथे पांडवांच्या भोवती उभे राहतात. त्यांच्यापुढे वैश्रावण होते. असं परिस्थितीचं बदललेलं स्वरूप पाहून पांडवसुद्धा थोडे स्वस्थ होतात. पुन्हा एकदा भीम मात्र लढण्याच्या तयारीत एकटक नजरेने कुबेराकडे पाहत होता. भीमाची ती तयारी पाहून वैश्रावण युधिष्ठिराला उद्देशून बोलतो,
अहो पार्थ, सगळं जग जाणतं आहे की तुम्ही फक्त चांगलंच काम करत असता, म्हणून तुम्ही या आश्रमात निस्संकोचपणे राहत आहात. मी तुझ्या बलशाली भावावर रागवलेला नाही, कारण त्याने नियतीने ठरवलेलं काम केलेलं आहे. त्या कामासाठीच तर त्याच्या पत्नीला त्याला इथे पाठवण्याची इच्छा झाली आणि तुझा भीम इथवर आलेला आहे. त्यांनी ज्यांना मारलेलं आहे ते माणसांच्या हातून मरण्याचे ठरलेलेच होतं. त्यांचा अहंकार, विशेष करून माझा मित्र मनीमथचा तर फार वाढलेला होता. ते मेल्यामुळे काही दोष तुझ्या भावाला लागत नाही, म्हणून माझ्या मनात तुझ्या भीमाबद्दल कोणताही रोष नाही. खरं पाहता भीमाने तर मला एका शापातून मुक्तच केलेला आहे, म्हणून त्याचे आभार मी मानतोय. वैशंपायन पुढे सांगतात की असं बोलून कुबेर भीमाला सांगतो, अरे मुला, कुरु कुलदीपका, मला तुझ्यावर राग आलेला नाही आहे, तरी तू शांत हो. तू तुझ्या पत्नीच्या इच्छेकरता इथे आलेला होतास. देवांचे नियम मोडून तू ते केलं आहेस. राक्षस आणि यक्षांचा नाश केला आहेस. तुझ्या ताकदीचं मी तर कौतुकच करतो. तुझ्यामुळे मी एका अगस्त्य ऋषीने दिलेल्या शापापासून मुक्त झालेलो आहे, म्हणून तू निश्चिंत राहा. आणि युधिष्ठिराकडे पाहत तो बोलतो, तुझ्या भावाने ते करून माझी खूपच मदत केलेली आहे. ते ऐकल्यावर युधिष्ठिर वैश्रावणाला विचारतो, अहो देव, मला सांगा, तो काय प्रसंग होता की ज्यामुळे ऋषी अगस्त्य तुम्हाला शाप देत होते? माझी तेवढी उत्सुकता पूर्ण करा. त्यांनी मनात आणलं असतं तर त्याच क्षणी ते तुझा नाश करू शकले असते. पण मग त्यांनी असं का केलं नाही? तो प्रश्न ऐकल्यावर तो संपत्तीचा देव कुबेर त्याला सांगतो, फार प्राचीन काळी कुशस्थली देवांचं संमेलन भरलेलं होतं. त्या सभेत महापद्म एवढे यक्ष उपस्थित होते. मी सुद्धा तिथे आमंत्रित होतो. तिथे जात असताना वाटेत आम्ही यमुनेच्या किनारी सर्वश्रेष्ठ ऋषी अगस्त्य एक यज्ञ करत होते ते पाहिलं. दोन्हीही हात उंच करून ते उत्तरेकडे तोंड करून ध्यान करत होते. त्यांना पाहिलं तेव्हा माझ्याबरोबर असलेला मनीमत गंमत करण्यासाठी माझ्या समक्ष त्या ऋषींच्या डोक्यावर मुतला. ते त्याचं कृत्य अक्षम्यच होतं. त्यावर संतापलेले ऋषी त्यांचा राग आवरू शकले नाहीत. त्यांनी मला आणि मनीमतला शाप दिला. ते म्हणाले, ज्या अर्थी तुझ्या समक्ष तुझा मनीमत असं करतो आहे, त्या अर्थी तू सुद्धा ह्या कृत्याला तितकाच जबाबदार आहेस. तुम्हा दोघांचा अहंकार मातलेला आहे, म्हणून मी शाप देतो की तू अथवा तुझा मित्र एका माणसाच्या हातून मारले जाल. तसं झालं तरच तुमचा अहंकार आवरला जाईल. कोणीतरी एकजण मरणारच होते. भीमाने मनीमतला मारून मला जीवनदान केलेलं आहे. त्याचा अर्थ मी त्या शापातून मुक्त झालो आहे, कारण मनीमत मारला गेला आहे आणि मी वाचलो आहे. म्हणून मी तुझ्या भावाचे आभार मानतो, असं कुबेर सांगतो. अशा रीतीने यक्षयुद्ध पर्व भाग 5 इथे संपलेला आहे. यक्षयुद्ध पर्व भाग 6. पुढे कुबेर सांगतो, अहो युधिष्ठिरा, चिकाटी, सामर्थ्य, समयसूचकता, भाग्य आणि वेळ असं सगळं साधलं तरच यश प्राप्त होतं. कृतयुगात माणसं धैर्याने आपली कामं करीत असत. त्यांना त्यांची हिंमत कशी, केव्हा आणि कुठे दाखवायची ते जाणत होते. क्षत्रिय ज्याला त्याची ताकद कशी, केव्हा आणि कुठे वापरायची ते जाणतात. ते जगावर राज्य करीत असतात. राज्य करण्यापुरतेच हे तत्त्व मर्यादित नाही आहे, तर सगळ्याच कामात ते उपयोगी येतं. जो हे जाणून आपली कामं करतो तो पुढील आयुष्यातसुद्धा यशस्वीच होतो. हे तत्त्व चांगलं जाणत असल्यामुळे शक्र आणि वसू स्वर्गात श्रेष्ठ ठरलेले आहेत. जो क्रोधाच्या प्रभावाखाली काम करतो तो पापाचा मार्ग कळत नकळत आचरत असतो. त्या परिस्थितीत तो योग्य काय किंवा अयोग्य काय ते समजण्याच्या मनस्थितीत राहतच नाही आणि मग नष्ट होतो. त्याचं कार्य व्यर्थ जातं. ज्याला वेळ आणि कार्य ह्यांचं संतुलन करण्याचं माहिती नाही, तो सुद्धा नाशाला कारणीभूतच होतो. जो सर्वच गोष्टीत प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करतो तो घाई करतो, त्यात चुका करतो आणि मग फसतो. तुझा भीमसेन बेधडक आहे. त्याच्या कर्तव्याबाबत अनिश्चित, हट्टी आणि लहान मुलांसारखा बालिश असून त्याला त्याच्या कृत्याच्या परिणामांचा अंदाज घेण्याची माहिती नाही. म्हणून तू
जो हे मर्यादा तत्त्व जाणतो त्याचा ज्येष्ठ बंधू आहेस. त्याला समज देत जा. आता तुम्ही अरिष्टसेनाच्या आश्रमात निर्धोकपणे जा आणि तिथे जिष्णू येईस्तोवर म्हणजे अर्जुन येईस्तोवर राहा. अरे माणसांच्या राजा, माझे गंधर्व ज्यांची नेमणूक मी केली आहे, जे अलकाकडे राहतात ते तुम्हाला संरक्षण देतील. आणि नंतर तो वैश्रावण तिथे जमलेल्या ब्राह्मणांनासुद्धा प्रबोधन करतो. अहो ज्ञानी लोकांनो, भीम तुमच्याबरोबर आहे. त्याला आवरण्यात युधिष्ठिराला सहाय्य करावं, कारण एकाच्या चुकीमुळे बाकीच्यांनासुद्धा दुर्दैव भोगावं लागेल ते काही रास्त होणार नाही. माझी माणसं तुमच्या सगळ्या गरजा पुरवतील. त्यात मांस असेल, पेय असतील, फळं असतील, जे तुम्हाला हवं ते सर्व ते तुम्हाला आणून देतील. पण तुम्ही भीमाला मात्र आवरा. त्यानंतर तो धनाचा देव युधिष्ठिराकडे पाहत म्हणतो, तुम्ही सगळे दैवी शक्तींची लेकरं आहात. यमाचा, अर्जुन इंद्राचा, भीम वायुदेवाचा आणि शेवटचे दोघे अश्विनीचे आहात. म्हणून मी तुमची सगळी सोय करणार आहे, कारण महेंद्राने तशी आज्ञाच केलेली आहे. भीमानंतर फाल्गुनी सध्या इंद्राकडे आहे. त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे. स्वर्गात राहण्यासाठी जे उत्तम गुण हवे असतात ते सगळे तुझ्या अर्जुनात त्याच्या जन्मापासूनच आहेत. संयम, दयाबुद्धी, सामर्थ्य, मेधा, प्रज्ञा, नम्रता, विचारीपणा, धैर्य आणि हिंमत ही लक्षणं त्याच्यात उपजतच आहेत आणि तो भीमाला संयमित करू शकतो. परंतु यावेळी तो नव्हता म्हणून हे झालं. आणखीन एक सांगतो, युधिष्ठिरा, तुझ्या कृष्णास समज दे की ती ह्यापुढे भीमाला हुसकवणार नाही. भीम तिच्या खुशीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, म्हणून ते तू पहा. ह्यावेळी आणि ह्या आधीसुद्धा एकदा तिच्या आग्रहाखातर तो भयंकर धाडस करून राहिलेला आहे. असं पुन्हा पुन्हा होणं काही चांगलं नाही आहे. भीमामध्ये भ्रष्ट क्षत्रियत्व वाढत आहे, ते थांबवा. तुम्ही कुलीन क्षत्रियत्वाची परंपरा चालवणारे आहात. बायकोच्या नसत्या आग्रहाखातर जिष्णू कधीच असं कृत्य करणार नाही. हा महत्त्वाचा फरक तुझ्या दोन भावाच्यात आहे. त्याच्या पितराच्या, गंधर्वांच्या आणि देवांच्या मर्जीखातर तो तिथे मजेत राहत आहे. तो तर कुरुवंशाची शानच आहे. त्याचं कार्य उरकलं की तो तुम्हाला येऊन मिळेल. तोवर भीम आणि कृष्णावर लक्ष देऊन सांभाळ. तुला आणखीन एक सांगतो, तुमचे एक पूर्वज शंतनू जिष्णूच्या कामगिरीवर फार संतुष्ट आहेत. ते तुम्हा सगळ्यांची जातीने चौकशी करत आहेत. आता वैशंपायन पुढे सांगतायत, ते ऐकल्यावर भीमाला त्याची चूक समजते आणि तो त्याची उगारलेली आयुध खाली करत कुबेराला लावून नमस्कार करतो. ते पाहून समाधानी झालेले धनाचे देव त्याला शुभेच्छा पुढील प्रकारे देतात. अरे शत्रुघ्न योद्ध्या, मित्रांचं भलं करणाऱ्या, दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश करणाऱ्या पांडवा, आमच्या सुखदायी जगात आनंदात राहा. माझे यक्ष तुला यापुढे त्रास देणार नाहीत आणि लवकरच तुझा प्रिय बंधू इंद्राचा निरोप घेऊन तुम्हा सगळ्यांच्यामध्ये सामील होण्यासाठी येत आहे. एवढं बोलून तो गुह्यकांचा राजा अंतर्धान पावतो. त्याच्याबरोबर आलेले हजारो यक्षसुद्धा निघून जातात. त्यांच्या जाण्याने मोठा गजबजाट होतो, जणू काही हवा जोराने हालत आहे. त्यानंतर मृत राक्षसांची कलेवरं तिथून हलवण्यात येतात. अगस्त्य ऋषींच्या शापाची मर्यादा पूर्ण झालेली होती आणि त्यामुळे राक्षससुद्धा त्या शापाच्या बंधनातून मुक्त झालेलेच होते. त्यानंतर ते पांडव सुखाने तिथे राहू लागले. अशा रीतीने यक्षयुद्ध पर्वाचा 6वा भाग इथे संपलेला आहे. यक्षयुद्ध पर्व भाग 7. वैशंपायन पुढे सांगतात की एके दिवशी सकाळी त्यांचं प्रातर्विधी उरकून आणि नित्याच्या प्रार्थना संपवून ऋषी धौम्य पांडवांच्या भेटीला आले होते. त्यांच्याबरोबर ऋषी अरिष्टीसेनसुद्धा होते. पांडवांनी त्या गुरुद्वयांना लावून वंदन केलं. त्यानंतर युधिष्ठिर धौम्यांना म्हणाले, अहो गुरुवर्य, आता मला सांगा, पृथ्वीवर कोण कोण दैवी म्हणजे अदृश्य सृष्टीत राहतात आणि ते काय करत असतात. त्यानंतर धौम्य युधिष्ठिराचा उजवा हात पकडून त्याला म्हणतात, ऐका अहो राजर्षी, हा पर्वतांचा राजा मंदार समुद्रापर्यंत पसरलेला आहे. अहो पांडवांनो, इंद्र आणि वैश्रावण त्या प्रदेशावर सत्ता राखतात, जिथे अरण्य आणि कुरणं पसरलेली आहेत. ज्ञानी सांगतात हा इंद्राचा आणि वैश्रावणाचा प्रदेश आहे. त्यात सिद्ध आणि साध्य तसेच दैवी शक्ती त्यांचं कौतुक करीत असतात.
उगवत्या सूर्याचं सुद्धा स्तवन करत असतात. त्या प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेल्या भागावर यमाचं राज्य असतं. तिथे मृत आत्मे वास करतात आणि त्यालाच संन्यामन, मृतांचं राज्य असं म्हणतात. तो प्रदेश पाहण्यासाठी सुंदर आहे. त्यात समृद्धी आहे. तिथे राज्य करणाऱ्या राजाला अस्त असं नाव आहे. जेव्हा सूर्य तिथे पोचतो, सत्याचं तो रक्षण करतो. वरुणदेव तेथील जीवांचं संरक्षण करत असतो. त्याशिवाय उत्तरेकडे जो प्रबळ भाग आहे त्याला महतनेरू असं म्हणतात. तिथे पवित्र ब्रह्म असतात. ते त्यातील दक्ष 7वे होते. इथेच ते 7 ऋषी राहतात, ज्यांच्यात वसिष्ठ मुख्य आहेत. तिथून ते अप्रतिम मेरू पर्वताचं शिखर दिसत आहे. तिथे ब्रह्म राहतात. त्याच्या जवळच तो प्रदेश आहे जिथून या सृष्टीचं मूळ कारण असलेलं दिसतं. त्याला नारायण असं म्हणतात, ज्याला आदी नाही आणि अंतसुद्धा नसतो. तिथे अशा शक्तींचा संचार असतो ज्याची तुलना स्वर्गाशीही करता येणार नाही. त्याचं तेज असं असतं की जे देव, दानव असे कोणीही पाहूच शकत नाही. मेरूच्या पूर्वेला तो विलक्षण तेजस्वी भाग आहे. अरे मुला, या विश्वाचं मूळ कारण, ज्याच्यातून सगळी सृष्टी उत्पन्न झाली आहे, ज्यांना पाहता येतं त्यांना ते अतिशय विलोभनीय असं वाटतं. महर्षी, ब्रह्मर्षी अशा मोठ्या मोठ्यांनासुद्धा तिथे प्रवेश नाही आहे. तिथे फक्त यतीच जाऊ शकतात. तिथे जाणाऱ्या यतींना त्यांचं तेज आवरावं लागतं. कारण तिथे फक्त ते विश्वाचे तत्त्व चमकू शकतं. त्याचं तेज वास्तविक नसतं. ते शुद्ध आध्यात्मिकच असतं. त्यात फक्त आनंदच आनंद असतो. त्याचं वर्णन करताच येणार नाही. फक्त खरी तपस्या, पावित्र्य असलेले यती नारायणाची सेवा करत असतात. जे त्यांच्यापर्यंत त्यांच्या पावित्र्यामुळे पोचतात ते पुन्हा या सृष्टीत भोग भोगण्यासाठी येतच नाहीत, परंतु नारायणाच्या नेमून दिलेल्या कार्याच्या पूर्ततेसाठी अवतारी म्हणून ते येत असतात. त्या तिथे पोचण्याला काही मोक्षसिद्धी असे म्हणतात. त्या भागाला ऱ्हास, अंत किंवा सुरुवात नाहीच आहे. सगळे तारे, सूर्य, चंद्र त्या मेरूच्या भोवती चक्रा मारत असतात. जेव्हा सूर्य, जो अंधाराचा दुश्मन आहे, तिथे फिरतो तेव्हा इतर तारे त्याच्यापुढे फिक्के पडतात. त्यानंतर तो दिनकर संध्याकाळ झाल्यानंतर उत्तरेच्या दिशेने पूर्वेकडे सरकतो. त्याचप्रमाणे चंद्रसुद्धा तसाच क्रम राखून त्याच्या प्रदक्षिणा करत जातो. त्याच्या फिरण्यामुळे महिन्याचे भाग तयार होतात. अशा रीतीने ते फिरत असल्यामुळे पृथ्वीवरील जीवांचं जगणं सुकर होत असतं. जेव्हा सूर्य दक्षिणायनात जातो तेव्हा पृथ्वीच्या येथील भागात हिवाळा सुरू होतो. त्यानंतर सूर्य पुन्हा उत्तरेकडे सरकायला लागतो आणि त्यामुळे उन्हाळा इथे सुरू होतो. त्यानंतर त्याच्या कृपेने समुद्रातील पाणी आकाशात जातं आणि वरुण देवाचं कार्य सुरू होतं. ह्या गोलार्धात पावसाळा सुरू होतो. त्यातून नवीन जीवसृष्टीची सुरुवात होते. त्यावेळी वारे वाहतात. उष्ण गरम वातावरण अनुभवास येतं. अशा रीतीने एक अवतरण पूर्ण झाल्यावर सूर्य पुन्हा दुसरं अवतरण सुरू करतो. असे अव्याहतपणे चालू आहे. हे कधीही थांबत नाही. त्या सूर्य आणि चंद्राच्या चक्राकार फिरण्यामुळे काळ मोजला जातो. त्यात कस्थ, क्षण असे भाग असतात. सूर्य सगळ्या चराचरांचा कर्ता आहे. अशी ही सृष्टी आहे, ज्याच्यात दृश्य आणि अदृश्य सृष्टी एकमेकांना पूरक असंच काम करत असतात. कोणीही एक दुसरीपेक्षा वरिष्ठ नसतं. अशा रीतीने यक्षयुद्धपर्व भाग 7 इथे संपलेला आहे. यक्षयुद्धपर्व भाग 8. वैशंपायन पुढे सांगतात की त्या पवित्र पर्वतावर पांडव, जे सदैव व्रतस्थ जीवन जगत असतात, राहत असताना त्यांना धौम्याने वर्णन केलेल्या त्या जागेबद्दल जबरदस्त कुतूहल उत्पन्न होतं. ते आता अर्जुनाला भेटण्यासाठी उतावीळ झालेले असतात. अनेक गंधर्व आणि महर्षी पांडवांना भेटत असतात. पांडव त्या पर्वतांच्याकडे पोचतात, जिथे सृष्टी सौंदर्य अप्रतिमच होतं. तिथली वनश्री अवर्णनीयच होती. सगळी झाडं फुला फळांनी डवरलेली होती. त्या प्रदेशात वावरताना पांडवांना असा प्रसन्नतेचा अनुभव येत होता, त्याचं वर्णन करताच येणार नाही. त्या ठिकाणी आल्यावर त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. तिथे मोर, लांडोर, करकोचे, हंस असे पक्षी बागडत होते. तिथे असलेले तलाव कमळाच्या फुलांनी भरलेले होते. त्या तलावाभोवती असलेल्या वृक्षांचा पर्णभार असा पसरलेला होता
की त्या तलावावरील आकाश झाकलेलं होतं. त्यामुळे तलावातील पाण्यावर सूर्यप्रकाश पडतच नव्हता. आणि तो प्रदेशही असा होता की धनाच्या देवाला तो आवडेल. तो नेहमीच त्या परिसरात फेरफटका मारण्यासाठी येत असे. त्या पहाडाच्या उंच शिखरांना ढगांनी गराडा घातला आहे असंच वाटत होतं. त्या प्रदेशाच्या मूलभूत गुणधर्मांमुळे असेल कदाचित, तिथे रात्र आणि दिवस वेगळे जाणवतच नव्हते. पांडवांनी त्या पहाडाच्या शिखरावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिले. त्या प्रदेशात अंधाराचा मागमूसही नव्हता. धौम्य सांगतायत पांडवांनाच. असा प्रकाश सर्वत्र पसरणे अशा गोष्टीचं प्रतीक आहे की तुमचा बंधू तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे. ते समजल्यावर सगळे पांडव आणि त्यांच्या सोबतीत असलेले ब्राह्मण वेदांचं वाचन सुरू करतात. ते नियमितपणे सगळे उपचार जे एका वैदिकाला करणं आवश्यक असतं ते सगळे सुरू करतात. जे 3 नियम प्रत्येकाला पाळणं बंधनकारक असतं ते नियम म्हणजे व्रतस्थता, सत्वशीलता आणि तपस्या करणं हे ते सुरू करतात. अर्जुन लवकरात लवकर त्यांच्यात मिळावा म्हणून वेगळी प्रार्थना तो करत असतात. अर्जुनाच्या तिथे तो सुद्धा योगिक साधनेत गुंतलेलाच होता. त्यांनी मिळवलेल्या शस्त्र अस्त्रांच्या वापरण्याचं तंत्र आणि मंत्र लक्षात ठेवण्यासाठी तसा योगिक उपक्रम करणं जरुरीचंच होतं. पांडव त्या कल्पनारम्य वातावरणात कीर्तीची आठवण करत असतात. रात्रंदिवस ते अशा प्रतीक्षा करणं त्यांचं चालू असतं आणि त्या चिंतेत त्यांच्या मनातून आनंद संपुष्टात आलेला होता. 5 वर्षापूर्वी धौम्यांच्या संमतीने तो शस्त्र ताब्यात घेण्यासाठी त्या कम्यक अरण्यातून निघालेला होता. त्या विचारात गुंतलेले पांडव तो निसर्गाचा आनंद समजण्याच्या मनस्थितीतच नव्हते. त्यांना धनंजयाचा घोर लागलेला होता. त्यांना काहीही सुचत नव्हतं, काही गोड वाटत नव्हतं. अर्जुनाशिवाय सगळंच त्यांना भकास झाल्यासारखं वाटत होतं. शक्राच्या घरी तो 5 वर्ष राहिला होता. तिथे राहून स्वबळावर त्याने अग्नी, वरुण, वायू, विष्णू, इंद्र, पशुपती, ब्रह्मदेव, परमेस्ती, प्रजापती, यम, सविता, त्वष्ट, वैश्रावण अशा देवांकडून विविध आयुधं मिळवली होती. ती तो आणणार होता. त्या दरम्यान त्याने शेकडो यज्ञ केलेले असतात. असा पांडवांचा आणि द्रौपदीचा सखा अखेरीस गंधमादन पर्वतावर येऊन पोचतो. त्याला पाहून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासच होतो. अशा रीतीने यक्षयुद्ध पर्वाचा 8वा भाग इथे संपलेला आहे. याच्यावर एक टीप आहे की व्रतस्थता, सत्वशीलता आणि तपश्चर्या या 3 गोष्टींचं आचरण करणं हे हिंदूंसाठी बंधनकारक असतं. जो त्याचं पालन करतो ते चांगला हिंदू असं समजलं जातं. ह्या तिघांचा अभ्यास करणं ह्यालाच हिंदू धर्माचा अभ्यास करणं असंही समजलं जातं. त्या 3 गोष्टींची विशेष माहिती इथे दिलेली आहे आणि त्यावरूनच हिंदू धर्माचं पालन करणं म्हणजे काय करणं ते समजतं. त्याशिवाय पूजापाठ, देवतांची व्रतवैकल्य, उपास तापास हे करण्याची सुद्धा पद्धत आहे. पण त्या बंधनकारक नसतात, त्या तर ऐच्छिकच असतात. ज्या 3 गोष्टी बंधनकारक आहेत त्याची माहिती आपण ऐकूयात. व्रतस्थता, ब्रह्मचर्य, मनोनिग्रह म्हणजे क्रोध, लोभ आणि मोह यांचं नियंत्रण. शांतवृत्ती, मर्यादा, दुसऱ्याशी स्वतःची तुलना न करणं, मिताहार आणि मौन ही साधारण व्रतस्थतेची लक्षणं आहेत. ब्रह्मचर्य पालन म्हणजे काय तर त्यात भोगेंद्रियांचं संयमन करायचं असतं. त्यासाठी औदासीन्य फक्त भोगांबद्दल राखण्याची सवय करायची असते. त्यात सगळ्या भोगेंद्रियांचं नियमन होतं. खाणं, पिणं, निद्रा, संभोग यांचे मर्यादा योगक्षेमानुसार राखणं हे त्याचं कार्य असतं. सर्व प्रकारच्या भोगांचं व्यसन लागू शकतं आणि तसं झालं तर त्यातून पापकर्म सुरू होतं. म्हणून सर्व भोग मर्यादित ठेवणं हाच पुण्याचा मार्ग समजला जातो. सत्वशीलता, तपश्चर्या करणं, खरं बोलणं, हित करणं, क्षमा करणं, वासनांना आवर घालणं आणि वेदांचा अभ्यास म्हणजे ज्ञानसाधना करणं. वाईट काम करणाऱ्याला साथ न देणं ही झाली सत्वशीलतेची लक्षणं. तपश्चर्या, विपाशना साधना करणं किंवा विचारशून्य अवस्थेत चित्त राखणं. त्यासाठी श्वासोच्छ्वासावर चित्त केंद्रित करायचं असतं. त्याला ध्यानसाधना असं सुद्धा म्हणतात. ती न थांबता सातत्याने केल्यास तीच एक तपश्चर्या ठरते. विपाशना म्हणजे
डोळे मिटून श्वासोश्वासांवर लक्ष केंद्रित करून विचारशून्य अवस्थेत ध्यान करणं याला विपाशना, सहज प्राणायाम, सोहम साधना अशी विविध नावं आहेत. जे देव मानतात त्यांना त्यांच्या दैवतावर लक्ष केंद्रित करून तपश्चर्या करायची असते. दिवसातून अर्धा तास तरी तसं करावं. खरं बोलणं किंवा करणं म्हणजे ज्याच्यात सर्व निष्पाप जीवांचं हित आहे असं बोलणं किंवा करणं. पापाची व्याख्या ज्या प्रकारचे विचार सतत करतो आणि त्याप्रमाणे वागतो त्यामुळे आपली आध्यात्मिक अवस्था बिघडते त्याला पाप म्हणतात. पुण्याची व्याख्या ज्या प्रकारचे विचार सतत करतो आणि त्याप्रमाणे वागतो त्यामुळे आपली आध्यात्मिक अवस्था सुधारते त्याला पुण्य म्हणतात. मूलभूत हिंदू धर्माची माहिती आपण इथे पाहिली आहे. त्याशिवाय असंख्य गोष्टी परंपरेने विविध हिंदू समाजात प्रचलित आहेत. ते ऐच्छिक असतात म्हणून हिंदू धर्म बहुरूपी आहे असं समजतात. ज्याला जे रूप आवडेल त्यांनी ते आचरणात आणावे असं आहे. पण वर दिलेले हे 3 नियम आहेत ना, ते मात्र सर्वांना बंधनकारकच असतात. काही एखाद्या रूपाचं समर्थन करतात तर दुसरे कोणी दुसऱ्या रूपाचं समर्थन करतात. त्या वादात शहाणे हिंदू पडत नाहीत. काही एक देव मानतात, काही असंख्य मानतात, काही जण 2 मानतात, काही तर देवच मानत नाहीत, काही साधूंची पिशाच्यांची पूजा करतात. असे सगळे वैकल्पिक प्रकार आहेत. त्यात विश्वास करणारे सगळे सारखेच हिंदू असतात. असं वैविध्य इतरत्र कुठेच आढळत नाही. देवांच्या कल्पनेनुसार विविध कर्मकांड म्हणजे पूजा, व्रत, उपास, तापास इत्यादी ते विकसित झालं आणि त्यांना हिंदू धर्म समजण्याची चूक होत असलेली आपण पाहत आहोत. या वैविध्यतेचे कारण हिंदू परंपरा अनेक प्रकारच्या विचारप्रणालीतून विकसित झालेली आहे. तरीसुद्धा सर्व हिंदू 4 गोष्टी मानतात आणि जर मानत नसेल तर तो इसम हिंदू समजला जात नाही. या 4 गोष्टी अशा आहेत. तो पुनर्जन्म मानतो, तो अद्वैत सिद्धांत मानतो. तो कोणता आहे? विश्वाचं मूळ एकच आहे असं मानणं म्हणजे अद्वैत सिद्धांत आहे. तो कर्मविपाकाचा सिद्धांत मानतो आणि तो शक्ती सातत्याचाही सिद्धांत मानतो. वस्तुतः कर्मकांड कमी महत्त्वाचं असलं तरी पौरोहित्याचं प्राबल्य वाढल्यामुळे त्या लोकांनी त्यांच्या मतलबासाठी त्याला अवास्तव असं महत्त्व दिलेलं आहे. कर्मकांडांची उपयुक्तता आणि त्याच्या मर्यादा हिंदूंना शिकाव्याच लागतील. बहुतेक हिंदू आज जन्माने हिंदू आहेत. त्यांना कदाचित हे 4 मूलभूत सिद्धांत माहीत नसतील तर ते त्यांनी समजून घ्यावेत. म्हणजे तो त्याच्या हिंदू मान्यता विशेष जागरूकपणे आचरणात आणू शकेल. हे ह्या विवेचनातून स्पष्ट होतं की देव मानणं अथवा न मानणं हिंदू ठरण्यासाठी आवश्यक नसतं. इथेच आपला 8वा भाग संपलेला आहे. यक्षयुद्ध पर्व भाग 9. वैशंपायन सांगत असतात की पांडव अर्जुनाचा विचार करत असताना एक दिवस इंद्राचा रथ त्यांच्या राहण्याच्या जागी येऊन पोचला. तो रथ इंद्राचा सारथी मातली चालवत होता. त्या रथाच्या पार्श्वभागातून धुराशिवाय ज्वाळाही येत होत्या. त्याच्या प्रकाशाने आकाश उजळून निघालं. जसा तो उडणारा रथ जमिनीवर आला तेव्हा ते पाहतात की त्यामध्ये जिष्णू बसलेला आहे. त्याच्या अंगावर नवीन बनवलेले कपडे होते. गळ्यात फुलांच्या माळा होत्या. तो त्याच्या शस्त्रभारांसह खाली उतरतो. उतरल्यानंतर प्रथम तो धौम्य ऋषींच्या पाया पडतो. त्यानंतर युधिष्ठिराचे पाय धरतो. त्यानंतर वृकोदराचे पाय स्पर्श करतो. त्यानंतर नकुल आणि सहदेव त्याच्या पाया पडतात. त्यानंतर तो कृष्णाकडे जातो. तिचं क्षेमकुशल विचारतो. एवढे सोपस्कार पूर्ण झाल्यावर तो मोठ्या भावाजवळ जाऊन उभा राहतो. त्याच्या आगमनाने जो हर्ष त्या सगळ्यांना झालेला असतो त्याचं वर्णन करता येणार नाही. अर्जुनाचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. त्यानंतर सगळेच पांडव त्या महेंद्राच्या रथाला प्रदक्षिणा करतात. त्या रथातून इंद्राने दितीचे 7 दैत्य ठार मारलेले होते. तो नमुचीचा वध करणाऱ्या इंद्राचा रथ होता. त्यानंतर ते आनंदित झालेले सगळे पांडव इंद्र आणि मातलीचे आभार मानतात. ते त्या विलक्षण सामर्थ्य असलेल्या रथाची पाहणी पण करतात. इंद्राने त्याच्या मुलाला 5 वर्ष सांभाळून त्याचं शिक्षण पूर्ण करण्यास मदत केली होती म्हणून सगळे पार्थ त्याची पूजा करतात.
त्यानंतर मातली रथात बसतो आणि तो रथ परत फिरतो. आता अर्जुन त्याच्या पुत्राच्या मातेस एक अमूल्य रत्न भेट देतो. त्याशिवाय बरेच अमूल्य दागिने शक्राने त्याच्या सुनेसाठी पाठवलेले असतात. ते तो द्रौपदीला दाखवतो. त्या रत्नांच्या तेजाने सभोवर चमकून निघतं. त्या सगळ्या प्राथमिक गोष्टी झाल्यानंतर त्या सगळ्यांची बैठक भरते. त्यात धौम्य आणि इतर ब्राह्मण उपस्थित असतात. त्यात अर्जुन त्याच्या प्रवासाचा संपूर्ण वृत्तांत सांगायला लागतो. तो जे सांगतो त्यात कोणीही कोणतं शस्त्र आणि अस्त्र त्याला शिकवलेलं आहे, त्याचा सराव त्यांनी कसा केला आहे, ते सगळं सांगतो. तो सांगतोय की इंद्राकडून, वायूकडून, महादेवाकडून तो कशी ती आयुधं मिळवतो ते सविस्तरपणे सांगतो. त्याच्या वर्तणुकीने कसे सगळे संतुष्ट होते तेही सांगतो. त्याच्या एकचित्ताने अभ्यास करण्याचं सुद्धा कसं कौतुक होतं तेही सांगतो. त्यानंतर त्याला प्रवासाचा क्षीण झालेला आहे हे समजल्यावर युधिष्ठिर ती सभा आटोपती घेतो आणि त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देतो आणि ती सभा संपते. अर्जुन त्या रात्री त्याच्या धाकट्या 2 भावांच्या बरोबर निजण्यास जातो आणि तेथे तो त्यांना स्वर्गातील विविध अनुभव सांगत सांगत ते निजतात. अशा रीतीने यक्षयुद्ध पर्वाचा 9वा भाग इथे संपलेला आहे. यक्षयुद्ध पर्व इथे संपणार आहे भाग 10व्यात. वैशंपायन पुढे सांगतात की रात्रभर झोपल्याने त्याचा क्षीण उतरतो. दुसऱ्या दिवशी ते 4 भाऊ आपल्या मोठ्या भावाची पूजा करतात. ते होत असताना त्यांना ऐकू येतात ते स्वर्गीय नाद जे आकाशातून उमटत होते. त्यात विविध नादवृंदांच्या धुनी होत्या. त्याबरोबर रथांच्या चाकांचा गडगडाटसुद्धा मोठ्या प्रमाणात होता. घंटानादही होता. त्याशिवाय निरनिराळ्या प्राण्यांचे आवाजही ऐकू येत होते. जणू काही ते सगळे पांडवांसह युधिष्ठिराची पूजा करत आहेत. त्या सुमारास त्यांना इंद्राचा रथ वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचं जाणवतं. त्या इंद्राच्या रथाबरोबरच बरेच गंधर्व आणि अप्सरा त्यांचं गुणगान करत येत होते. त्या रथाचे घोडे सोन्याच्या दागिन्यांनी सजवलेले होते. तो रथ गडगडाट करत करत येत होता. अशा रीतीने तो तेजस्वी देवांचा राजा पार्थाकडे पोचला. रथ त्या आश्रमाकडे आल्यावर तेथे थांबला. त्यातून शक्र खाली उतरले. युधिष्ठिर त्याला आलेलं पाहताच पुढे होतो. त्याच्यासह त्याचे 4 भाऊसुद्धा त्यांच्या पुढे जातात आणि त्यांचं स्वागत करतात. रिवाजानुसार त्या देवांच्या राजाची रीतसर पूजा होते. त्याच्या दर्जाची योग्य दखल घेऊन ती केली जाते. त्या विधीनंतर धैर्यधर धनंजय पुरंदरापुढे वाकून नमस्कार करतो. त्यानंतर तो इंद्रपुत्र नम्रपणे खाली मान घालून त्याच्या बाजूला उभा राहतो. फाल्गुनाचं ते वागणं पाहून त्याचा पिता त्याच्यावर खुश झालेला दिसतो. त्याची योग्य दखल पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिर घेतो आणि अर्जुनाच्या कपाळाचं चुंबन घेतो. ते सगळं झाल्यावर इंद्र बोलण्यास सुरुवात करतात. ते युधिष्ठिराकडे पाहत बोलतो, तू पृथ्वीवर राज्य करशील. तुम्हा सगळ्या पांडवांना आम्हा देवांचे सदैव शुभ आशीर्वादच आहेत. हा तुमचा भाऊ 5 वर्ष तपस्व्याचं जीवन जगला. ब्रह्मचर्य पाळून त्याने फार मोठी शक्ती संपादन केलेली आहे. त्याचं व्रतस्थ जीवन वाखाणण्याजोगंच आहे. त्या इंद्राच्या भेटीचा पांडवांच्या मनोधैर्यावर फार चांगला दुरागामी परिणाम झालेला होता आणि त्यांचा उत्साहही वाढलेला होता. अशा रीतीने यक्षयुद्ध पर्वाचा 10वा भाग इथे संपलेला आहे.